बहुजन संघटक या फेसबुक पेजच्या माध्यमातून आज सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज बहुजन संघटक या फेसबुक पेजच्या माध्यमातून छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं वेगवेगळ्या विचारवंतांच्या वेगवेगळ्या वक्त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या देशातल्या घराघरामध्ये परत एकदा छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं जे अभियान या पेजच्या माध्यमातून चालवणाऱ्या सर्व शुभचिंतकांना, समर्थकांना आणि सर्व या पेजच्या माध्यमातून कार्य करणाऱ्यांचं मी हार्दिक हार्दिक आभार मानतो। मित्रांनो, आजचा विषय आपल्या सर्वांना जवळपास माहिती आहे आणि आजच्या या कार्यक्रमाचा आपण विषय बनवलेला आहे भारतातील सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ छत्रपती राजर्षी शाहू महाराज। आणि हा विषय स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शाहू महाराजांचं हे केलेलं वर्णन आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये ही भूमिका मांडलेली आहे, द पिलर ऑफ इंडियाज सोशल डेमोक्रेसी। आणि छत्रपती शाहू महाराज सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना एका खास शब्दाने बाबासाहेब आंबेडकरांचा ते आदर करत असेल आणि छत्रपती शाहू महाराज हे बाबासाहेब आंबेडकरांना लोकमान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांचा ते नामोल्लेख करत असत। त्यामुळे आजच्या या आपल्या सोशल मीडियाच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून त्यांच्या कार्याचा, त्यांनी केलेल्या भूमिकांचा एका नव्या पद्धतीनं परत एकदा सर्व समाजामध्ये त्यांचा विचार पोहोचवणं गरजेचं आहे। ज्या पार्श्वभूमीवर आज आपण या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करत आहोत ती पार्श्वभूमी आपल्या सर्वांना माहिती आहे। एकतर नुकतंच पिंपरी चिंचवड शहरामध्ये एका विराज जगताप नावाच्या बौद्ध तरुणाचा आंतरजातीय प्रेम संबंधामधून हत्या होणं, संबंध महाराष्ट्रामध्ये जाती आणि धर्माच्या नावाखाली वेगवेगळ्या गावांमध्ये, खास करून हिंगोलीमध्ये, बीडमध्ये, नागपूरमध्ये, पिंपरीमध्ये, म्हणजे संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जात आणि धर्माचे जे गुंड आहेत, जात आणि धर्माचे जे ठेकेदार आहेत, त्यांनी डोकं वर उचलायला सुरुवात केलेली आपण सर्वत्र पाहत आहोत। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये, गावामध्ये, सर्वत्र वेगवेगळ्या भागामधून अशा अन्याय अत्याचाराच्या वेगवेगळ्या घटना आपल्या कानावर येत आहेत। म्हणजे एका बाजूला 1918ला आपल्या राज्यामध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये आंतरजातीय विवाहाचा कायदा बनवणारे छत्रपती शाहू महाराज आणि आज त्याच आंतरजातीय प्रेमाच्या आणि विवाहाच्या प्रसंगामधून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होत असणाऱ्या हत्या, या दोन्ही गोष्टींचा विचार करून आज आपण सर्वजण छत्रपती शाहू महाराजांची प्रासंगिकता, छत्रपती शाहू महाराजांचं कार्य आणि महाराष्ट्रातल्या खास करून मराठा समाजाला छत्रपती शाहू महाराजांच्या भूमिका परत एकदा नव्यानं समजून घेण्याची आवश्यकता, या गोष्टीचा भान ठेवून मी आज आपल्या सर्वांच्या समोर सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ छत्रपती शाहू महाराज या अत्यंत महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगानं आपल्यासमोर या फेसबुक पेजच्या माध्यमातून संवाद साधण्याचा, एक भूमिका आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे। बांधवांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की नुकतंच महाराष्ट्रामध्ये फार वेगळ्या प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस बनत चाललेलं आहे। लॉकडाऊनच्याही कालखंडामध्ये गावागावामध्ये जातीय आधारावर लोकांना वेगवेगळ्या प्रकारची वागणूक देत असणाऱ्या बऱ्याच घटना आपण सोशल मीडियाच्या, टीव्ही चॅनल्सच्या, वर्तमानपत्रांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत। आजच्या या कार्यक्रमाचा उद्देशच हा आहे की कमीत कमी लोकांच्या डोक्यामध्ये जे विष आहे, जात आणि धर्माच्या बाबतीमधला जो अहंकार आहे, विष आहे, मक्तेदारी आहे,
ही जी साम्राज्यशाहीची आणि जाती व्यवस्थेची जी मानसिकता आहे, किमान ती मानसिकता तरी या निमित्तानं कमी झाली पाहिजे, ही आपल्या सर्वांची एक अपेक्षा आहे. म्हणून आपण या निमित्तानं प्रयत्न करतोय की महाराष्ट्रातल्या तमाम बहुजन समाजातल्या सर्व समाजातल्या नागरिकांपर्यंत हा विचार पोहोचला पाहिजे. आपल्या माध्यमातून हा विचार गावागावात पोहोचला पाहिजे. मी सर्वांना विनंती करेल की छत्रपती शाहू महाराज यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये सातत्यानं दुर्लक्ष होत आलेलं आहे. महाराष्ट्रातली बरीच माणसं परिवर्तनाच्या चर्चा करतात, पण शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये ते जाहीरपणे भूमिका मांडत असताना थोडीशी टाळाटाळ करतात. कारण जेव्हा शाहू महाराजांच्या भूमिकांचा आणि विचारांचा वेध आपण घेतो, तर निश्चितच शाहू महाराजांच्या विचारांचा वेध हा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी आपली नाळ, आपला विचार घट्ट जोडणारा आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातला एक मोठा वर्ग आहे की तो छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये थोडासा उदासीन आहे. त्यामुळे आपल्याला आजच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सुरुवात करत असताना मी एक महत्त्वाचा बाजू आपल्यासमोर मांडतोय की आपल्यातल्या बऱ्याच लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांचं ॲनालिसिस ऑफ कास्ट नावाचं पुस्तक वाचलं असेल. या ॲनालिसिस ऑफ कास्ट नावाच्या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक फार महत्त्वाचा सिद्धांत आपल्या सर्व भारतीयांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकामध्ये म्हणतात की तथागत बुद्धांच्या प्रवचनामधून या भारतामध्ये मौर्य साम्राज्य निर्मितीसाठी खूप मदत झालेली आहे. बाबासाहेब आंबेडकर या ॲनालिसिस ऑफ कास्टमध्ये असं स्पष्टपणे म्हणतात की तुकारामांच्या अभंगामधून या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्मितीमध्ये खूप मोलाचं कार्य त्या माध्यमातून झालेलं आहे. महम्मद पैगंबराच्या प्रवचनामधून जगभरामध्ये मुसलमानांचे साम्राज्य उभं होण्यामध्ये खूप मोठी मदत झालेली आहे. बाबासाहेब आंबेडकर असंही म्हणतात की गुरु नानक यांच्या प्रवचनामधून, त्यांच्याही भूमिकांमधून शीख साम्राज्य या देशामध्ये उभं होण्यासाठी मदत झालेली आहे. त्यामुळे ॲनालिसिस ऑफ कास्ट नावाच्या या पुस्तकाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांना हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की सामाजिक जागृतीमधून, सामाजिक प्रबोधनामधून मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन समाजाचे साम्राज्य उभं होण्यासाठी मदत झालेली आहे. त्यामुळे आपला आजचाही हा प्रयत्न त्याच दिशेनं आहे. बहुजन समाजाचं फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारांचे साम्राज्य उभे होण्यासाठी या जागृतीचा अग्नी हा सतत तेवत ठेवण्याचा जो बाबासाहेब आंबेडकरांनी संदेश दिलेला आहे, त्याच संदेशाचा पाठपुरावा करत असताना आपण आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून परत एकदा आपण सर्वांच्या समोर छत्रपती शाहू महाराज आणि आज त्यांची आवश्यकता, कारण महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांमध्ये हा भ्रम आहे. बऱ्याच लोकांना जेव्हा आपण बहुजन चळवळीची भूमिका मांडतो, महापुरुषांची भूमिका मांडतो, तर तेव्हा असं लक्षात येतं की आपण कुठल्या तरी एका विशिष्ट समुदायाचा विरोध करतो की काय. तर त्या सगळ्यांना माझं सांगणं आहे की आपला विरोध हा कुठल्याही जातीला नाही आहे. आपला विरोध मी तर असा म्हणतो की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शाहू महाराज, संभाजी महाराज, शिवाजी महाराज, सयाजीराव गायकवाड अशा प्रकारचे राजे जर महाराष्ट्रामध्ये निर्माण होत असतील तर निश्चितच आपण त्या दृष्टीनं विचार करणं गरजेचं आहे. आजच्या या महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना आपल्याला छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं मी आपल्याला नक्कीच या गोष्टीबद्दल आव्हान करणार आहे की माणसं बोलण्यातून ओळखायची की वागण्यातून ओळखायची, याची एक कसोटी महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये लागणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल की छत्रपती शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये बाळ गंगाधर टिळक नावाचे एक गृहस्थ, ज्या गृहस्थाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणाला, समाजकारणाला एक वेगळी दिशा देण्याचे प्रयत्न झाले. आणि ही दिशा देत असताना लोकमान्य टिळकांच्या बाबतीमध्ये ज्या लोकमान्य टिळकांनी सातत्यानं छत्रपती शाहू महाराजांच्या चळवळीवर प्रतिहल्ले केलेले आहेत, हा इतिहासातला एक मोठा कालखंड आहे. आणि आजही त्या प्रवृत्ती जिवंत आहेत. म्हणजे एक मृत शत्रू आहेत आणि एक जिवंत शत्रू आहेत. जे इतिहासाच्या कालखंडामध्ये ज्या शत्रूंनी बहुजन समाजाला गुलाम, गरीब, लाचार बनवण्यासाठी प्रयत्न केले, असे शत्रू आता मेलेले आहेत. पण त्या प्रवृत्ती, त्यांच्या मानसिकता आणि आजही परत करोड लोकांना गुलाम, लाचार बनवणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत, त्या आजही आपल्या देशामध्ये फार मोठ्या संख्येनं कार्यरत आहेत. आणि त्याच प्रवृत्तींचा मुकाबला करण्यासाठी आज आपण या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. मला वाटतं आजच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण खास करून काही महत्त्वाच्या बाबी समजून घेणं गरजेचं आहे. एक तर आपल्या भारतामध्ये इंग्रजांची राजवट असताना
जवळपास 664 पेक्षा जास्त संस्थानिक राजे होते. छत्रपती शाहू महाराज हे त्यापैकीच एक, कोल्हापूर संस्थानातले एक संस्थानिक राजे. आणि त्यासोबत आपण पाहतो की बरेच 664 मध्ये काही राजे आम्ही असेही पाहतो, जसं अलवरचा एक राजा आम्ही पाहिला, संस्थानिक राजा जयसिंग. ज्या अलवरच्या राजाच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की हा अलवरचा राजा जयसिंग लंडनमध्ये एका रॉल्स रॉईस नावाच्या कार कंपनीच्या गेटवर गेला आणि ती कार विकत घेण्यासाठी तो गेला असताना त्या रॉल्स रॉईस नावाच्या कंपनीच्या मॅनेजरने आणि तिथल्या स्टाफ मेंबर्सनं त्या जयसिंग राजाचा अपमान केला. आणि त्या अपमानाचा बदला म्हणून या अलवरच्या राजानं, जयसिंग नावाच्या राजानं त्या रॉल्स रॉईस नावाच्या 6 गाड्या नंतर विकत घेतल्या आणि त्या गाड्या आपल्या अलवर संस्थानामध्ये कचरा साफ करण्याच्या आणि कचरा उचलण्याच्या कामी लावलेल्या आहेत. आम्ही अलवरचाही राजा पाहिला, आम्ही पटियालाचा भूपेंद्र नावाचाही राजा पाहिला. महाराष्ट्रात, भारतामध्ये असे अनेक संस्थानिक राजे आहेत, पण या सगळ्या संस्थानिक राजांच्या तुलनेमध्ये छत्रपती शाहू महाराजांचं कार्य आणि छत्रपती शाहू महाराजांची भूमिका ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दात सांगायचं म्हणजे की छत्रपती शाहू महाराजांची जयंती ही आपण सणासारखी साजरी करायला हवी, अशा प्रकारचा अध्यादेश बाबासाहेब आंबेडकरांनी माणगावच्या परिषदेमध्ये ठराव पास केलेला आहे. आणि त्या ठरावाची आठवण ठेवून आज ज्या फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीतील बांधवांनी छत्रपती शाहू महाराजांना आज अभिवादन केलं, आपापल्या पद्धतीनं छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचं स्मरण केलं. मी त्या सर्वांचं परत एकदा अभिनंदन करतो. आणि आजच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराज आणि त्यांच्या माध्यमातून या देशाला मिळालेलं आरक्षणाचं तत्त्व, ज्या आरक्षणाच्या माध्यमातून तुम्ही आणि मी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या प्रगतीला, खास करून SC ST OBC NT DNT SNT VJNT ज्यांना आपण आज बहुजन समाजाच्या नावानं ओळखतो, या सगळ्या वर्गाच्या प्रगतीच्या पाठीमागं जर सर्वात महत्त्वाचं तत्त्व कोणतं असेल तर ते आरक्षणाचं तत्त्व आहे, रिझर्वेशन पॉलिसी. आणि या आरक्षणाच्या तत्त्वाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना हे ऐकूनही आश्चर्य वाटेल की आज हे आरक्षणाचं तत्त्व जगाच्या 20 देशांनी ते स्वीकार केलेलं आहे. त्यामुळे आज आरक्षण हा फक्त भारताचा विषय नाही आहे. या आरक्षणाचं राजकारण येणं, आरक्षणाहून होत असणारा देशभरातला गदारोळ, नुकत्याच सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून परत एकदा आरक्षणाला धोक्यामध्ये आणण्याचे प्रयत्न, या आरक्षणाला संपवण्याचे सगळे डाव हे आपण गेल्या कित्येक वर्षापासून सातत्यानं पाहत आहोत. म्हणून आरक्षण या संकल्पनेला आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये 50% आरक्षण लागू करणारे छत्रपती शाहू महाराज आणि म्हैसूरच्या संस्थानामध्ये 75% आरक्षण लागू करणारे कृष्णदेवराव वडियार नावाचे राजे, हे राजे आपल्या बहुजन समाजासाठी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आज जेव्हा जात आणि धर्माच्या नावाखाली प्रचंड मोठ्या प्रमाणात दंगली आहेत, माणसाच्या डोक्यामध्ये विष आहे, या विषाच्याच माध्यमातून कित्येक लोकांच्या हत्या केल्या जात आहेत. आणि या साम्राज्यवादी मानसिकतेचा आपण सर्व करोड लोक त्याचा बळी गेल्या 1000 वर्षापासून ठरत आहोत. म्हणून आजच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी एक पुसटसा प्रयत्न करतोय की आपण सर्वजण परत एकदा छत्रपती शाहू महाराजांना समजून घेणं गरजेचं आहे. मी महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम बहुजन समाजातल्या आणि खास करून मराठा बांधवांना आजच्या निमित्तानं विनंती करणार आहे की छत्रपती शाहू महाराज, ज्या छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना मी हे सांगणं नितांत गरजेचं समजतो की छत्रपती शाहू महाराज यांनी 23 जून 1920 मध्ये लंडनचे एक मोठे अधिकारी, प्रशासकीय इंग्रजांचे अधिकारी अल्फ्रेड पीज, या अल्फ्रेड पीज नावाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी पत्र लिहून पाठवलं. आणि त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केला की माझे मित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला येत आहेत आणि आपण त्यांची ही चळवळ चालवण्यासाठी त्यांना मदत करावी. बाबासाहेब आंबेडकरांना लंडनमध्ये मदत करण्यासाठी पत्र पाठवणारे छत्रपती शाहू महाराज. आणि इतकंच नाही तर मला ज्या वेळेस आपण शाहू महाराजांचं चित्र आणि चरित्र समजून घेण्याचा प्रयत्न करतो, आजच्या निमित्ताने आपण सर्वजण छत्रपती शाहू महाराजांना त्यांच्या वागणुकीमधून, त्यांच्या समाजकार्यामधून आपण सर्वजण छत्रपती शाहू महाराजांना समजून घेण्याचा परत एकदा एक उजाळा आपल्या सगळ्यांच्या आठवणींना, विचारांना तो उजाळा नक्कीच मिळाला पाहिजे. कारण 14 जूनला आपण पाहिलं असेल की हिंदी चित्रपट सृष्टीमधला एक नट
सुशांत सिंग राजपूत नावाच्या एका नटानं आत्महत्या केल्याची बातमी आपण ऐकली आणि त्यानंतर काल परवा महाराष्ट्रातले एक मोठे नेते, बहुजन चळवळीतले नेते प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा या संदर्भामध्ये एक भूमिका मांडली की महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये मनोरुग्ण लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. या 3 महिन्याच्या लॉकडाऊनच्या कोरोना महामारीच्या कालखंडामध्ये मनोरुग्णतेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची एक अत्यंत भीतीदायक काही भूमिका आपल्या सगळ्यांच्या समोर आलेल्या आहेत. सुशांत सिंग राजपूत यांची हत्या की आत्महत्या, रोहित वेमुला यांची हत्या की आत्महत्या, हे अनेक प्रश्न आहेत. पण त्यानिमित्तानं आपल्या सगळ्यांना एक गोष्ट कळत असेल की दिवसेंदिवस या उद्ध्वस्त अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून, या कोरोना महामारीच्या माध्यमातून बऱ्याच लोकांच्या मानसिकतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला एक चलबिचल मानसिकता जाणवत आहे. आणि त्यामुळं बहुजन संघटक या पेजच्या माध्यमातून आपला तो प्रयत्न आहे की किमान लोकांच्या मध्ये ही जी एक प्रकारचं मानसिक संतुलन या देशातल्या हजारो लोकांचं कुठल्या ना कुठल्या माध्यमातून जे घडत आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि या पेजच्या माध्यमातून महापुरुषांचा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून आपलं बहुजन संघटक पेज हे अत्यंत चांगलं काम करत आहे. त्यांच्या चांगल्या कार्याला आपण सर्वांनी हार्दिक शुभेच्छा देऊयात. मी आजच्या या आपल्या विषयाकडे वळत असताना मला माहिती आहे की छत्रपती शाहू महाराज हे एक दुर्लक्षित महापुरुष आहेत. महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की संभाजी महाराजांवर, शिवाजी महाराजांवर, शहाजी महाराजांवर खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये प्रबोधन होत असताना आपण पाहतो. राष्ट्रमाता जिजाऊंच्या माध्यमातून असेल, पण शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये मात्र काही अंशी का असेना पण त्यांच्या कार्याकडे, त्यांच्या कृतीकडे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये दुर्लक्ष होत असताना आपण बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे. म्हणून मी आज शाहू महाराजांच्या बाबतीतल्या काही महत्त्वाच्या बाबी, त्यांच्या जीवनातले काही प्रसंग, त्यांचे काही अध्यादेश, त्यांची काही भाषणं आहेत, त्यांचे काही आपल्याला आदेश आहेत, ज्या आदेशाची आपण सर्वजण या माध्यमातून उजळणी करण्याचा प्रयत्न करूया, समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बांधवांनो, छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनामध्ये अनेक घटना आहेत. त्या अनेक घटनांमधल्या महत्त्वाच्या काही घटनांचा मी उल्लेख आज आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्यातल्या बऱ्याच लोकांना हे माहीत नसेल की लोकमान्य टिळक यांनी महार जात ही गुन्हेगारी जात घोषित करण्याच्या बाबतीमध्ये एक भाषण केलेलं आहे. जसं लोकमान्य टिळकांचं आणखी एक वादग्रस्त भाषण, ज्या भाषणानंतर आपल्या देशातल्या बहुजनांच्या चळवळी बळकट होण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत मिळालेली आहे. म्हणून मी मगाशी एक उल्लेख केला की माणसं बोलण्यातून ओळखायची की वागण्यातून ओळखायची. कारण शाळेमध्ये असताना आपण पाहिलं असेल की बाळ गंगाधर टिळकांचं एक अत्यंत गाजलेलं भाषण आपल्याला आजही शाळा कॉलेजांमधून, अभ्यासक्रमामधून शिकवलं जातं की भारतातले देव जर अस्पृश्यता मानत असतील तर अशा देवांना मी अरबी समुद्रामध्ये बुडवेन. अशा प्रकारचं बाळ गंगाधर टिळकांचं भाषण शाळा कॉलेजमध्ये अभ्यासक्रमामध्ये शिकवलं जातं. किंवा आणखी एक त्यांचं भाषण शिकवलं जातं की मी फोलपटं उचलणार नाही कारण मी शेंगा खाल्ल्या नाहीत. अशा प्रकारचं बाळ गंगाधर टिळकांचं भाषण आजही शाळा कॉलेजमध्ये शिकवलं जातं. पण त्याच शाळेमध्ये बाळ गंगाधर टिळकांचं हे भाषण शिकवलं जात नाही जे त्यांनी 1917-18 मध्ये अथनी नावाच्या कर्नाटकामधल्या एका गावामध्ये भाषण केलं, पंढरपूरमध्ये भाषण केलं, यवतमाळमध्ये भाषण केलं, भुसावळमध्ये भाषण केलं. अशी सलग त्यांची 4 ते 5 भाषणं आहेत ज्याचा ॲफिडेव्हिट डेटा आणि त्याचे सगळे पुरावे उपलब्ध आहेत. ज्या भाषणामध्ये बाळ गंगाधर टिळक असं स्पष्टपणे म्हणतात की तेली, तंबोळी आणि कुणबटांना संसदेत जाऊन काय नांगर हाकायचं आहे का. हे भाषण मात्र सोयीस्करपणे महाराष्ट्रामध्ये टाळण्यात आलं, अभ्यासक्रमामध्ये टाळण्यात आलं. आणि कोल्हापूरच्या जवळ अथनी नावाचं एक गाव आहे, त्या अथनी नावाच्या गावामध्ये बाळ गंगाधर टिळकांचं हे अत्यंत गाजलेलं भाषण की तेली, तांबोली आणि कुणबटांना संसदेत जाऊन काय नांगर हाकायचं आहे का. आणि हे भाषण जेव्हा आलं, हे साऊथ ब्युरो कमिशनच्या कालखंडामध्ये जेव्हा छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी भास्करराव जाधव यांच्या नेतृत्वामध्ये साऊथ ब्युरो कमिशनच्या समोर भास्करराव जाधव
हे छत्रपती शाहू महाराजांच्या संस्थानामधले पहिले सरसुबे, पहिले कलेक्टर, ज्यांची शाहू महाराजांनी त्यांच्या MA झाल्यानंतर मला वाटतं हत्तीवरून त्यांची मिरवणूक काढून साखर वाटप केली, ते भास्करराव जाधव. जे भास्करराव जाधव छत्रपती शाहू महाराजांच्या आदेशानुसार साऊथ ब्युरो कमिशन समोर साक्ष देण्यासाठी गेले. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा 1918ला साऊथ ब्युरो कमिशन समोर साक्ष देण्यासाठी गेले. बांधवांनो, मी यासाठी सांगतोय की आपल्याला हा इतिहास थोडा लक्षात येणं गरजेचं आहे की छत्रपती शाहू महाराजांचं कार्य काय, कोणत्या कालखंडामध्ये कार्य करण्यात आलेलं आहे. ज्या काळामध्ये लोकमान्य टिळकांच्या मराठा असेल, कुठलं तरुण त्या काळातलं केसरी असेल, या वर्तमानपत्रांमधून सरळ सरळ शाहू महाराजांना धमक्या देण्यात आला की तुम्ही 50% आरक्षणाचा कायदा वापस घ्या, नाहीतर तुमचा रॅड आणि जॅक्सन सारखा खून केला जाईल. अशा प्रकारे छत्रपती शाहू महाराजांना खुलेआम खून करण्याच्या धमकी देणारा कालखंड. त्यामुळं रॅड आणि जॅक्सन करण्याची भाषा बोलणारी माणसं, पण त्यांच्या या भाषेला भीक न घालणारे छत्रपती शाहू महाराज. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांना थोडंसं आपल्याला एक 100 वर्ष मागं जाऊन पाहावं लागेल. जेव्हा आजही उच्चभ्रू समाजातल्या मुलींकडं एखादा मागासवर्गीयाचा मुलगा पाहतो तर त्याची डोळे काढले जातात, त्याच्या हत्या केल्या जातात. आजही जातीचा स्तोम किती भयंकर आहे हे आपण सर्वजण पाहत आहोत. म्हणजे जसं कुत्र्याला गती आवडत नाही, गाडीच्या मागं भुंकणारी कुत्री आपण पाहिली आहेत, जसं कुत्र्याला गती आवडत नाही तशी इथं एका जातीला दुसऱ्या जातीची प्रगती आवडत नाही. त्यामुळे आपल्याला याची जाणीव आहे की 100 वर्षापूर्वी जातीचा स्तोम किती माजलेला असेल, 100 वर्षापूर्वी जात आणि धर्माचे ठेकेदार किती मस्तावलेले असतील, आणि ज्या काळामध्ये रॅड आणि जॅक्सनच्या हत्या केल्या जातात त्याच काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांना सुद्धा त्यांची हत्या करण्याच्या धमक्या देण्यात आलेल्या आहेत. पण तरीसुद्धा छत्रपती शाहू महाराज ठामपणे बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं उभं राहिलेले आहेत. मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मुद्दाम आजच्या निमित्ताने बोलणार आहे की आम्हाला महाराष्ट्रामध्ये छत्रपती शाहू महाराजांसारखे मराठा समाजातले कर्तृत्ववान माणसं हवेत. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांसारखे, संभाजी महाराजांसारखे या देशातल्या मागासवर्गीयांना, गरिबांना त्यांच्या पाठीशी उभे राहणारे, त्यांच्या सुखदुःखात त्यांना मदत करणारे. ज्या काळामध्ये 10 पैसे आणि 5 पैसे बघायला मिळत नव्हते त्या काळात बाबासाहेब आंबेडकरांना 2,500 रुपये देऊन मूक नायक सारखं बाबासाहेबांचं त्या काळातलं साप्ताहिक चालू करण्यासाठी मदत करणारे छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनातल्या काही महत्त्वाच्या घटना मी या निमित्तानं आपल्या सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. छत्रपती शाहू महाराज, ज्या छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका घेतली, ज्या माणगावच्या परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना अखिल भारताचे येणाऱ्या काळातले पुढारी म्हणून घोषित करणारे छत्रपती शाहू महाराज, त्या माणगावच्या परिषदेला आयोजित करणारे आप्पासाहेब दादगोंडा पाटील सारखे जैन समाजातली माणसं छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला बळकटी देण्याचे जे प्रयत्न झाले, बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी मदत करण्याचे जे प्रयत्न झाले, याचं भान आपण सर्वांनी या निमित्तानं ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर आज जगातले सगळ्यात सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ओळखले जातात. बाबासाहेब आंबेडकर या देशातले संविधानाचे निर्माते म्हणून ओळखले जातात. त्या बाबासाहेब आंबेडकरांना या संघर्षामध्ये ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा राहणारा एक महापुरुष छत्रपती शाहू महाराज. त्या छत्रपती शाहू महाराजांची आज जयंती, त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या आयुष्यातले काही प्रसंग, मी जसा एक मागाशी प्रसंग सांगितला, छत्रपती शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी एक पत्र लिहिलं आणि ते पत्र लोकमान्य टिळकांनी जेव्हा महार जातीला गुन्हेगारी जात घोषित करण्यासंदर्भातलं भाषण केलं तर छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांना पत्र लिहिलं. बाबासाहेब लंडनमध्ये आणि छत्रपती शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहून सांगतात की बाळ गंगाधर टिळकांवर फौजदारी खटला दाखल करूयात का. आणि बाबासाहेब आंबेडकरांना शाहू महाराज असंही म्हणतात की फौजदारी खटला दाखल करत असताना इंग्लंडमध्ये, युरोपमध्ये असाही संदेश गेला पाहिजे की बाळ गंगाधर टिळकासारख्या ब्राह्मणवादी नेत्याशी 2-2 हात करणारा बाबासाहेब आंबेडकरांसारखा एक नेता आहे, हा सुद्धा इंग्लंडमध्ये संदेश देण्याचा प्रयत्न छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळात केलेला आहे. म्हणून बांधवांनो, छत्रपती शाहू महाराज एक मुसब्बी आणि मुरब्बी महापुरुष तर आहेतच, पण त्याचसोबत
त्यांच्या माध्यमातून चालवलेलं कार्य आणि आज त्यांच्या माध्यमातून आरक्षणाचं आलेलं तत्व, आज तुम्हा सगळ्यांना ऐकून आश्चर्य वाटेल की जगातल्या 20 देशांमध्ये आरक्षणाचं तत्व आता लागू झालेलं आहे. 20 देश आहेत, त्यामध्ये कॅनडा आहे, अमेरिका आहे, युक्रेन आहे, हंगेरी आहे, मलेशिया आहे, क्रोएशिया आहे, इटली आहे, इजिप्त आहे, नामिबिया आहे, फिजी आहे, आयर्लंड आहे, दक्षिण आफ्रिका आहे, युगांडा आहे. जगातले 20 पेक्षा जास्त देश आहेत की ज्यांनी आरक्षणाचं तत्व आता स्वीकार केलेलं आहे. जसं अमेरिकेमध्ये निग्रोज लोकांना आरक्षण आहे. जसं आपण पाहतो की जापानमध्ये बोराकोबेन नावाच्या कम्युनिटीला आरक्षण आहे. जसं आपण पाहतो की चीनमध्ये मुस्लिम लोकांना आरक्षण आहे. हे आरक्षणाचं तत्व आता जागतिक तत्व बनत चाललेलं आहे. या आरक्षणाच्या तत्वाचे निर्माते, आरक्षणाच्या भूमिकेचे निर्माते छत्रपती राजर्षी शाहू महाराज. आणि आज त्याच आरक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये संघर्ष यात्रा करणारे आमच्या महाराष्ट्रातले मराठा समाज बांधव. मी महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा बांधवांना नक्की या निमित्तानं विनंती करेल की महाराष्ट्रातला मराठा समाज गेल्या कित्येक वर्षापासून आरक्षणाची भूमिका घेऊन संघर्ष करत आहे आणि आरक्षणाच्या तत्वावर तो झगडत आहे. पण तरी सुद्धा मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे, जो झगडा आहे, तो आज कोर्टामध्ये आहे. पण मी त्या मराठा बांधवांनाही नक्की विनंती करेल, कारण 2014 मध्ये महाराष्ट्रामध्ये एक घोषणा देण्यात आली होती की छत्रपती का आशीर्वाद, चलो नरेंद्र मोदी के साथ. महाराष्ट्रातला मराठा समाज फार मोठ्या संख्येनं या घोषणेला बळी पडला आणि मराठा समाज नरेंद्र मोदी सारख्या एका फॅसिस्ट नेत्याच्या, एका जात आणि धर्माच्या दंगलीचे हजार लोकांच्या कत्तलीचे आरोप असणाऱ्या अशा एका नेत्याच्या या आश्वासनाला भुलला. पण त्याच मराठा समाजाला मी आव्हान करेल, ज्या मराठा समाज असेल, ओबीसी असेल, ज्यांनी भारतीय जनता पार्टी सारख्या, RSS सारख्या संघटनावर विश्वास ठेवलेला आहे, त्या लोकांना आपण या निमित्तानं पहिला प्रश्न करूया की आरक्षणाचं तत्व 50% आरक्षण लागू करणारे छत्रपती शाहू महाराज आहेत. या महाराष्ट्रामध्ये एका मराठा समाजात जन्माला आलेल्या छत्रपती शाहू महाराजांनी या आरक्षणाच्या भूमिकेला बळकटी दिलेली आहे. छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण हे तत्व लागू केलेलं आहे. पण आज तो मराठा समाज आरक्षण मागतोय आणि तरी सुद्धा आणखी घटनात्मक आरक्षण काय मराठा समाजाला मिळालंय? काय आणखी घटनात्मक आरक्षण जे आमचे ओबीसी बांधव आहेत, काय त्या आमच्या ओबीसी बांधवांना घटनात्मक आरक्षणाची तजवीज झालेली आहे? म्हणून आमची घटनात्मक आरक्षणाची तजवीज होत असताना नेहमी सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाच्या तत्वाला कोणीतरी चॅलेंज करतं आणि नेहमी ते आरक्षणाचं तत्व हे वेगळ्या पद्धतीनं रद्दबादल केलं जातं. म्हणून मी आज त्या लोकांना हा प्रश्न विचारतोय की 2018-19 मध्ये आपल्या देशाच्या संसदेमध्ये गरीब सवर्णांना 10% आरक्षण देण्याचा सिद्धांत भारताच्या संसदेमध्ये मांडण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून 10% गरीब सवर्णांना आरक्षण देण्यासाठी भारताच्या संविधानाचं आर्टिकल 15(4) मध्ये अमेंडमेंट करून त्या आरक्षणाचं तत्व लागू करण्यात आलं. मग अशा प्रकारे महाराष्ट्रातला मराठा असेल, गुजरातमधला पटेल असेल, जाट आणि आमचा वेगवेगळ्या समाज घटक असेल, जो आरक्षणाची लढाई गेल्या कित्येक वर्षापासून लढतोय, काय या समाज घटकाला आरक्षण देण्यासाठी भारताच्या संसदेमध्ये अशा प्रकारचं अमेंडमेंट करण्याची सुबुद्धी भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदी आणि RSSच्या लोकांना सुचली नाही? काय आमचा महाराष्ट्रातला मराठा समाज या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारला कधी प्रश्न विचारेल? आम्ही मोर्चे काढतोय, आंदोलन करतोय, पण 10% गरीब सवर्णांना आरक्षणासाठी संसदेमध्ये ठराव पास करण्यात येतो आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षणाचं तत्व भारताच्या संविधानाच्या मूलभूत अधिकारामध्ये, जे मूलभूत अधिकार भारतीय संविधानाचं आर्टिकल 12 ते 35 जे आपले मूलभूत अधिकार आहेत, त्या मूलभूत अधिकारातलं तत्व 15(4) या 15(4)ला तिलांजली देऊन त्याच्यामध्ये अमेंडमेंट करून अशा प्रकारचं आरक्षण गरीब सवर्णांना दिलं जाऊ शकतं. मग मराठा समाजासाठी या देशाची संसद का बंद पाडण्यात येत नाही? मग गुजरातमधल्या पटेलांसाठी, देशातल्या जाट लोकांसाठी, मराठा समाजासाठी जे माझे समाज बांधव भारतीय जनता पार्टीचा जय जयकार करतात, त्या लोकांना या निमित्तानं विचारणं गरजेचं आहे. आज आरक्षणाचं तत्व जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरत चाललेलं आहे. रिप्रेझेंटेटिव्ह, प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रत्येक समाजातल्या व्यक्तीला सत्ता आणि संपत्तीमध्ये भागीदारी देण्याचं तत्व हे छत्रपती शाहू महाराजांनी निर्माण केलेलं तत्व. पण महाराष्ट्रातला मराठा समाज
मला या गोष्टीचं दुःख वाटतं की एका बाजूला महाराष्ट्रातला मराठा असेल, ओबीसी असेल, यांची जनगणना रोखण्याचं काम केलं जातं, त्यांच्या आरक्षणाची टोलवाटोलवी केली जाते. इतकंच नाही तर महाराष्ट्रामध्ये हजार शेतकरी आत्महत्या करतात. त्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये 70 ते 75% शेतकरी हे मराठा समाजाचे असतात. आणि त्याच मराठा समाजामधले स्वतःला छत्रपती शाहूंचे आणि शिवाजी महाराजांचे वंश म्हणून घेणारी माणसं, ती माणसं मात्र सरळ भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींची शक्ती वाढवण्याचं काम करतात. हा प्रकार महाराष्ट्रातल्या सर्व मराठा बांधवांना, महाराष्ट्रातल्या सर्व बहुजन बांधवांना आजच्या निमित्तानं विचार करण्याची आवश्यकता आहे. आपण हे जे चाललेलं आहे या सगळ्या अत्यंत भारताच्या संविधानाला पायदळी तुडवण्याचं आणि एकूणच या देशातल्या करोड लोकांना यांच्यावर राज्य करण्यासाठी यांना गुलाम बनवण्याचं जे षडयंत्र आहे, तुम्हाला आम्हाला बेरोजगार ठेवण्याचं जे षडयंत्र आहे, तुम्हाला आम्हाला गरीब, गुलाम, भिकारी, लाचार ठेवण्याचं जे षडयंत्र आहे, या षडयंत्राचे पर्दाफाश झाले पाहिजे. हे षडयंत्र हाणून पाडलं पाहिजे. म्हणून मी आज छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनातले काही प्रसंग आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये जेव्हा छत्रपती शाहू महाराज त्यांच्याजवळ एक त्यांचे बॅरिस्टर शामराव केळवकर नावाचे त्यांचे एक सहकारी, बॅरिस्टर शामराव केळवकर हे सातारा जिल्ह्यातले छत्रपती शाहू महाराजांचे एक सहकारी आहेत. छत्रपती शाहू महाराज सातारा जिल्ह्यामध्ये एका जेवणाच्या कार्यक्रमाला आले आणि तो जेवणाचा कार्यक्रम म्हणजे ब्राह्मणी पद्धतीचा जेवणाचा कार्यक्रम. आणि त्या कार्यक्रमामध्ये छत्रपती शाहू महाराज फक्त स्वयंपाकघराला भेट देण्यासाठी जातात की नेमकं काय आज अन्न पकणार आहे किंवा पंचपक्वान आहे ते फक्त पाहण्यासाठी जातात. तर एक ब्राह्मणशाहीचा पुरोहितशाही, या ब्राह्मणशाहीचा जो अधिवक्ता आहे तो छत्रपती शाहू महाराजांना त्या स्वयंपाकघरामध्ये येण्यापासून रोखतो. आणि त्यांना रोखल्यानंतर छत्रपती शाहू महाराज आपल्या एका अनुभवामध्ये या गोष्टी बोलतात की मी कोल्हापूरचा राजा असताना मला साताऱ्यामध्ये या उच्चवर्णीयांच्या जेवणाच्या पंक्तीमध्ये स्वयंपाकघरामध्ये जाण्यापासून मला बंदी केली जाते. तर माझ्या या कोल्हापूर संस्थानामधल्या माझ्या मागासवर्गीयांचं, अस्पृश्यांचं काय होत असेल याचं दुःख शाहू महाराजांना होतं. बॅरिस्टर शामराव केळवकर जे शाहू महाराजांचे सहकारी आहेत, त्या सहकाऱ्यांनी अनुभव आपल्या चरित्रामध्ये त्यांनी हे मांडण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर शाहू महाराजांनी एक शपथ घेतली की माझ्या संस्थानामधले खास करून जे मागासवर्गीय आहेत, अस्पृश्य आहेत, महार, मांग, ढोर, चंबार या वेगवेगळ्या समुदायातली जी माणसं आहेत यांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या सोबत जेवण करण्याची माझी इच्छा आहे. आणि यानंतर छत्रपती शाहू महाराज फार मोठ्या प्रमाणामध्ये या लोकांमध्ये मिसळून त्यांच्यासोबत सहभोजन करत गेले. आणि त्याचाच एक पुरावा म्हणजे गंगाराम कांबळे सारख्या कोल्हापूरमधल्या एका अस्पृश्य बांधवाला सुधारक नावाचं चहाचं हॉटेल जे कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांनी टाकून दिलं, हा इतिहास आपल्यातल्या बऱ्याच लोकांना माहिती आहे. मी दुसरं एक आपल्याला महत्त्वाची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपण सगळ्यांनी ॲडव्होकेट गणपतराव अभयंकर हे सांगलीचे एक ॲडव्होकेट, मी यांची नावं यासाठी घेतोय की आपल्याला थोडासा इतिहासातला एक उजाळा झाला पाहिजे. आता जी लोक मुळात भयंकर आहेत त्यांची आडनावं अभयंकर ठेवलेली आहेत. हे अभयंकर नावाचे वकील, या वकिलांनी शाहू महाराजांच्या आरक्षणाच्या तत्वाला विरोध केला आणि शाहू महाराजांना 50% आरक्षणाचा कायदा रद्द करा ही रद्द करण्याची जेव्हा मागणी केली तेव्हा या ॲडव्होकेट गणपतराव अभयंकर नावाच्या, आता ॲडव्होकेट गणपतराव अभयंकर कोण हे आपल्यातल्या बऱ्याच लोकांना माहीत नाही, पण मैंने प्यार किया नावाच्या चित्रपटामध्ये एक भाग्यश्री नावाची हिरोईन आपण पाहिली असेल. चित्रपटातली नटी मैंने प्यार किया, कबूतर जा जा असं काहीतरी गाणं आहे बघा तिचं, भाग्यश्री. त्या भाग्यश्रीचा आजोबा आहे हा ॲडव्होकेट गणपतराव अभयंकर. आणि हा गणपतराव अभयंकर शाहू महाराजांना जेव्हा आरक्षणाचं 50%चं तत्व रद्द करा म्हणतो तेव्हा शाहू महाराज त्यांना एका घोड्याच्या तबेल्यामध्ये घेऊन जातात आणि लंगडे घोडे आणि तगडे घोडे याचं उदाहरण शाहू महाराज त्यांना देतात. आणि तिथं शाहू महाराज प्रश्न विचारतात की लंगड्या घोड्यांना हे अन्न मिळालं पाहिजे की नाही, या लंगड्या घोड्यांना चणे मिळाले पाहिजे की नाही. आणि अशा पद्धतीनं त्या गणपतराव अभयंकरांना
तोंड घशी पाडणारे अशा पद्धतीचे डेमो, मी याला डेमो म्हणतो, की एखाद्या माणसाच्या डोळ्यात झणझणीत अंजन कसं घालावं हे आपल्याला शाहू महाराजांच्या इतिहासातल्या अशा अनेक घटना आहेत की ज्या घटनांमधून ते आपल्याला जाणवतं. या निमित्तानं मला छत्रपती शाहू महाराजांचं आपल्या सगळ्यांसाठी, खास करून महाराष्ट्रामध्ये स्वतःला क्षत्रिय म्हणून घेणारा जो आमचा मराठा बांधव आहे, त्या मराठा बांधवांना छत्रपती शाहू महाराज यांनी खामगावच्या त्यांच्या भाषणामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्ही जपानमधल्या सॅमुराई घराण्याचा आदर्श घ्या. या जपानमधल्या सॅमुराई लोकांनी ज्या पद्धतीनं उद्ध्वस्त बेचिराग जपान उभं करण्यासाठी ज्या पद्धतीनं त्यांनी जपानला आपली सगळी संपत्ती दान दिलेली आहे, त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने या महाराष्ट्रातली, भारतातली जातीयता, इथली गरिबी, इथली लाचारी संपवण्यासाठी तुम्ही सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे. अशा प्रकारचं आपल्या सगळ्यांना एक संदेश देणारे छत्रपती शाहू महाराज. आजच्या या कार्यक्रमाचा आणि फेसबुक लाईव्हचा उद्देशच तो आहे की आपल्या सगळ्यांना छत्रपती शाहू महाराज आणि आजचे जे स्वतःला शाहू महाराजांचं नाव घेऊन कार्य करणारी जी माणसं आहेत त्या सगळ्यांना आमची या निमित्तानं विनंती असेल की छत्रपती शाहू महाराज या शाहू महाराजांच्या पद्धतीचा वागणूक देणारा, जसे शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांसारख्या एका कर्तृत्ववान, एका हुशार, एका प्रामाणिक नेत्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहिले, त्याच पद्धतीनं आपण सुद्धा महाराष्ट्रातल्या मी तमाम लोकांना विनंती करतोय की जी मागासवर्गीयामधली, बहुजन समाजामधली जी गुणवान, कर्तृत्ववान, इमानदार लोक आहेत, जी शिक्षणामध्ये धडपड करत आहेत, जी उद्योग व्यवसायामध्ये धडपड करत आहेत, जी आपल्या या सगळ्या उद्ध्वस्त बेचिराग जीवनामधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करतायत, त्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारे अशा प्रकारचे शाहू महाराजांचे वंश, अशा प्रकारचे शाहू महाराजांचे विचाराचे वारस या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले पाहिजे. त्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र आलं पाहिजे. आज छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त बऱ्याच गोष्टी जरी बोलण्यासारख्या असल्या तरी मला वाटतं या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी परत आपल्या सगळ्यांना विनंती करेल की छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनातले एक दोन महत्त्वाचे प्रसंग मी आपल्यासमोर यासाठीच मांडले की त्यामधून प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आपल्याला त्यांची कार्यपद्धत लक्षात आली पाहिजे. मी आजच्या या दिवसाच्या निमित्तानं जे आरक्षणाचं राजकारण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्येही चालू आहे, एकतर आरक्षणाचं तत्व संपवणारी LPG नावाची, प्रायव्हेटायझेशन नावाची प्रक्रिया इतकी झपाट्यानं वाढत चाललेली आहे, म्हणजे मुळातच आपल्याला आरक्षण मिळेल की नाही तो फार मोठा प्रश्न आहे. पण तरीसुद्धा हे आरक्षणाचं तत्व वाचवण्यासाठी भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांना मोठे संघर्ष करण्याची गरज आहे. मी आपल्या सर्वांना एक छत्रपती शाहू महाराजांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा अनुभव जो त्यांनी आपल्या एका अनुभवामध्ये त्यांनी प्रकट केलेला आहे की छत्रपती शाहू महाराज एका ठिकाणी म्हणतात की आपल्या मागासवर्गीयामधलं, अस्पृश्यांमधलं जे स्पिरिट आहे ते स्पिरिट कुठंतरी मरत चाललेलं आहे. त्यामुळे मी आपल्यालाही विनंती करेल की जी स्पिरिट आहे आपल्यामधलं, शेवटी जगातली कोणतीही क्रांती असेल, कोणताही बदल असेल, तो माणसाच्या मनामध्ये असलेल्या स्पिरिटच्या आधारावर होतो. ती जिद्द, ती जुनून, ती चिकाटी, ते स्पिरिट आपल्या सगळ्यांमध्ये असलं पाहिजे. ती आशा आपल्या सगळ्यांमध्ये असली पाहिजे. कारण एक काळ असाही आपण पाहिलेला आहे की ज्या देशामध्ये तुमच्या आणि आमच्या सावल्यासुद्धा चालत नव्हत्या, पण आज त्याच देशामध्ये तुमच्या आमच्या पाया पडण्यासाठी हे प्रस्थापित मजबूर झालेले आहेत. ज्या देशामध्ये आपली सावली चालत नव्हती त्या देशामध्ये आपल्या पाया पडण्यासाठी प्रस्थापित मजबूर आहेत. त्यामुळे या देशामध्ये मोठ्यात मोठे बदल झालेले आहेत. पण त्या बदलासाठी जे स्पिरिट पाहिजे ते स्पिरिट आपण गमावता कामा नये. त्यामुळे आपण छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये शाहू महाराजांची भूमिका ही आपण सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याची भूमिका या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण आखलेली आहे. शाहू महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, कारण मी मगाशीच आपल्याला सांगितलं की हे सामाजिक प्रबोधन आणि सामाजिक जागृतीचा अग्नी जो सतत तेवत ठेवल्याशिवाय लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये, लोकांना सत्य आणि असत्यामधला फरक ते लोकांच्या समोर आपल्याला सातत्यानं मांडत राहावा लागणार आहे. कारण जन आणि जनमत या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सरकार जन के आधार पे नहीं बनती है, सरकार
जनमत के आधार पे बनती है और जनमत बनाने का काम मीडिया के माध्यम से किया जाता है। जनमत बनाने का काम फिर चाहे प्रिंट मीडिया हो, इलेक्ट्रॉनिक मीडिया हो या फिर सोशल मीडिया हो, जनमत बनवण्याचं काम याही मीडियाच्या माध्यमातून सुरू आहे। हा हजार वर्षापासून चालत आलेला हा फार मोठा संघर्ष आहे। या संघर्षामध्ये आपण सर्वजण एकजुटीनं मोठ्या प्रमाणामध्ये आपण काम करूया आणि आजच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराज यांच्या आयुष्यातले काही अनुभव मी मुद्दाम आपल्या पुढे कथन केले। ज्या शाहू महाराजांना, मला वाटतं शाहू महाराजांची जी मुलगी आहे अक्काबाई ज्यांचं नाव आहे, ही अक्काबाई शाहू महाराजांची मुलगी बाबासाहेब आंबेडकरांना मामा बोलत होती। बाबासाहेब आंबेडकरांचं ऑक्शन करण्याचं काम शाहू महाराजांची जी पत्नी आहे लक्ष्मीबाई, या लक्ष्मीबाईंनी कोल्हापूरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं ऑक्शन केलेलं आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं पूजन केलेलं आहे। छत्रपती शाहू महाराजांनी स्वतः बाबासाहेब आंबेडकरांना कोल्हापूरमध्ये आपल्या टांग्यामध्ये शाहू महाराजांनी बाबासाहेबांची कोल्हापूरमध्ये मिरवणूक काढलेली आहे। तो टांगा स्वतः शाहू महाराजांनी चालवलेला आहे। त्यामुळे शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये शाहू महाराज किती आशावादी होते आणि शाहू महाराजांनी 1920ला जी घोषणा केली होती याचा अर्थच असा आहे की छत्रपती शाहू महाराज यांची दूरदृष्टी, छत्रपती शाहू महाराज यांची जी दूरदृष्टी आहे ती आज सिद्ध झालेली आहे। आज जगातला, भारतातला प्रत्येक माणूस, मला आश्चर्य वाटतं की RSS सारख्याही संघटना, भाजप सारख्याही संघटना, या अत्यंत पराकोटीच्या फॅसिस्ट विचाराच्या संघटना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंत्या करण्यासाठी मजबूर आहेत। या देशाचे प्रधानमंत्री सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेण्यासाठी चैत्यभूमीला त्यांना यावं लागतं। देशाचे प्रधानमंत्री असू द्यात, मुख्यमंत्री असू द्यात की RSSच्या हेडक्वार्टर असू द्यात, आज भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना वगळून कुठल्याही सामाजिक आणि राजकीय क्रांतीची आणि परिवर्तनाची परिभाषा करणं शक्य नाही। हे 1920ला कोणी ओळखलं होतं ते छत्रपती शाहू महाराज आहेत। त्या छत्रपती शाहू महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण आज शुभेच्छा देतो आहोत। बोलण्यासारख्या गोष्टी बऱ्याच आहेत, पण मला वाटतं या निमित्तानं हे पुष्कळ आहे की आपण सर्वजण, भीमराव अल्लीपुरी सारखा एक शायर छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये असं बोलतो। भीमराव अल्लीपुरी म्हणतो की उड़ा ले जाने का हुनर, उड़ा ले जाने का हुनर तुम हवा से सीख लो, और जान बचाने का जज्बा तुम दवा से सीख लो। कैसे कोई राजा किसी मुल्क की तकदीर बदलता है, ये बात तुम छत्रपती शाहू महाराज से सीख लो, छत्रपती शाहू महाराज से सीख लो। त्यामुळं भीमराव अल्लीपुरी सारख्या एका शायरने शाहू महाराजांचं कार्य अशा 4 ओळीमध्ये त्यांनी लिपिबद्ध केलेलं आहे। त्यामुळे मला वाटतं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये परत एकदा छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांची गरज आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे। आणि जोपर्यंत लोकांच्या डोक्यामधली जात, लोकांच्या डोक्यामधली उच्च आणि नीचता, हे जे विष आहे, हे विष जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आपल्या पुढच्या कोणत्याही क्रांतीचे रस्ते आणि दरवाजे उघडणार नाहीत। आणि ते दरवाजे उघडण्यासाठी छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हा या क्रांतीच्या प्रक्रियेतला एक फार महत्त्वाचा घटक आहे। हा घटक घेऊन भविष्यामध्ये आपण सर्वजण दिवसेंदिवस जितकं आपल्याला शक्य आहे, कारण एक विचारवंत असा म्हणतो कि जब आप शहद की तलाश में निकले हो तो मधुमक्खियाँ डंक मारेगी, जब शहद चाहिए तो मधुमक्खियाँ डंक मारेगी। तो मधुमक्खियों का डंक बर्दाश्त करने की जिनकी ताकत है वही लोगों को शहद का मजा मिलता है, शहद खाने को मिलता है। त्यामुळे माशा किती चावतील हे इम्पॉर्टंट नाही आहे, तर जेव्हा आपण ठरवलंच आहे की आपलं इच्छित ध्येय प्राप्त करायचं आहे, तर ते ध्येय प्राप्त करत असताना आपल्या सगळ्यांना त्रास होईल। आणि बहुजन नायक कांशीराम साहेबांच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर कांशीरामजी म्हणतात की पॉवर इज द प्रोडक्ट ऑफ स्ट्रगल। या स्ट्रगल शिवाय, संघर्षाशिवाय जगात कुठलीही शक्ती उभी झालेली नाही आहे। त्यामुळे आपण आपली शक्ती निर्माण करत असताना
त्रास होतो तो त्रास सहन करत आपण सर्वजण भविष्यामध्ये महाराष्ट्रात एक चांगल्या प्रकारचं फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचं साम्राज्य या महाराष्ट्रात निर्माण करण्याचा आपण सर्वजण नक्कीच प्रयत्न करूया. आजच्या शाहू महाराज जयंतीच्या सर्व भारतीयांना, महाराष्ट्रातली जनतेला मी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि बहुजन संघटक या फेसबुक पेजच्या माध्यमातून जे काम गेल्या 2 ते 2.5 महिन्यापासून लाखो लोकांपर्यंत हा विचार पोहोचवण्याचं काम चालू झालेलं आहे. मला याचा नक्की विश्वास आहे की या विचाराच्या प्रचार आणि प्रसारामधून महाराष्ट्रामध्ये नक्कीच एक मोठ्या प्रकारचं सामाजिक राजकीय बदल करणारी एक यंत्रणा या महाराष्ट्रामध्ये उभी होईल. आणि येणाऱ्या काळामध्ये, कारण शेवटी हे जग एका आशेवर चालतं, पुरी दुनिया उम्मीद पे जिंदा है, त्यामुळे आपण सर्वजण त्या आशेवर या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर आपल्या संकल्पनेतलं साम्राज्य या महाराष्ट्रामध्ये नक्कीच उभं होईल अशा प्रकारची आशा या निमित्तानं मीही बाळगतो. आपण सर्वजण बहुजन संघटक या फेसबुक पेजचे भाग बना. मोठ्यात मोठ्या संख्येनं या सोशल मीडियाचा उपयोग करून आपला विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. भारताची लोकसंख्या 135 कोटी आहे. याचा मी परत एकदा उल्लेख करतोय. भारताची लोकसंख्या 135 कोटी आहे. जवळपास 82 कोटी लोक या भारतामध्ये रजिस्टर्ड मतदार आहेत आणि 82 कोटी लोक रजिस्टर्ड मतदार आहेत आणि करोड लोकांची ही लोकशाही आहे. त्यामुळे या लोकशाहीमध्ये लाखो लोकांपर्यंत आपला आवाज पोहोचल्याशिवाय, लाखो लोकांपर्यंत आपला विचार पोहोचल्याशिवाय कुठल्याही प्रकारची सामाजिक आणि राजकीय क्रांती करणं हे आपल्यासाठी प्रचंड कठीण आहे. मी तर असंच म्हणेल की ते आपल्या सगळ्यांना त्या मुंगेरी लालच्या हसीन सपन्यांमधून जरा आपण सगळेजण बाहेर या. ही लोकशाही म्हणजे 4-2 हजार लोकांची लोकशाही नाही आहे, ही फार मोठी लोकशाही आहे. लाखो लोकांपर्यंत आपला विचार कसा पोहोचवता येईल, लाखो लोकांपर्यंत आपला आवाज कसा पोहोचवता येईल, आपले प्लॅन, आपली कृती, आपलं काम, आपला ढाचा, आपलं संघटन, या सगळ्या गोष्टी लाखो लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. जसं टीव्ही चॅनल्स आज मोदी करतायत, या टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक माणसाच्या मेंदूमध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपाला पेरण्याचं काम चालतं आहे. आपल्याकडे टीव्ही चॅनल्स नाही आहेत. एक टीव्ही चॅनल चालवण्यासाठी किती करोड रुपयाचे स्पेक्ट्रम्स लागतात ते आपल्यातल्या काही लोकांना माहीत असेल. त्यामुळे टीव्ही चॅनल्स चालवणं हे आपल्या बहुजन समाजातल्या काही लोकांना हे समजतं की ते फार कठीण आहे. त्यामुळे जे आपल्यासाठी उपलब्ध साधन आहे त्या साधनाचा उपयोग करून लाखो लोकांपर्यंत आपला अजेंडा, आपलं आंदोलन, आपली भूमिका, आपला विचार हे लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम बहुजन संघटक हे पेज बनत आहे. त्या पेजला आपण मोठ्या संख्येनं शेअर करा, त्याचा भाग बना. एवढंच आजच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा बाळगतो. आणि आपण सर्वजण बहुजन संघटक पेजला मोठ्या प्रमाणामध्ये शेअर करा, कमेंट करा आणि या पेजचे आपण सभासद बना अशा प्रकारची विनंती करतो. जय भीम, जय शिवराय, खुदा हाफिज.